रहा अपडेट न्यूज। चाळीसगावात 56 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व दरवाजे उघडले। नाशिक जिल्ह्यातील हरणबारी, केळझर, सनकापूर, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गिरणा धरणात प्रचंड पाण्याची आवक झाली आहे। परिणामी मंगळवारी 23 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता धरणाचे सर्व 14 दरवाजे उघडण्यात आले असून तब्बल 24,760 क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सुरू आहे। धरणाच्या 56 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने गिरणेला महापूर आला आहे। पूर्वी सकाळी 11 वाजता 10 दरवाजे उघडण्यात आले, दुपारी विसर्ग वाढवत 12 दरवाजे खुले करण्यात आले आणि अखेर सायंकाळी सर्व 14 दरवाजे उघडले गेलेत। यात 1 ते 6 क्रमांकाचे दरवाजे प्रत्येकी 60 सेंटीमीटरने तर उर्वरित दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बहाळ येथील ऋषीपंथ पूल पाण्याखाली गेला असून बहाळ टेकवाडे मार्गे चाळीसगावकडील वाहतूक ठप्प झाली आहे। गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, गुरेढोरे, मोटार पंप, वस्तू सुरक्षित स्थळी हलवाव्यात, नदी पात्राजवळ जाणे टाळावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले। दरम्यान मनाड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू असून मनाड प्रकल्पातून 14 ते 15,000 क्युसेक विसर्ग नदीत सुरू आहे। या पाण्याचा प्रवाह पुढे गिरणेत मिसळत असल्याने आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.